या दोनपैकी एक कंटेनर मला फोडावा लागणार आहे का ते पुढे सांगतेच, पण त्याआधी सुरुवात स्वयंपाकापासून झाली। आज मस्त असा चोखा बनणार आहे आणि भरतापेक्षा ना आता चोखाच छान वाटतो। भरिताची तयारी केली, तोवर नाश्ताही करून घेतला आणि असं तंदूरमध्ये छान असं भाजून घेतलं ना की आणखी छान चव लागते। याची पूर्ण रेसिपी मी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। आत्ता सांगते, हा जो कंटेनर आहे ना त्याचं झाकण 10-12 दिवस झाले फसलेलं आहे तिरपं लागल्यामुळे आणि ते निघतच नव्हतं। थोडा प्रयत्न रियांशनी केला पण शेवटी ती बरणी फोडण्यावर आली। गरम पाण्यात टाकून बघितली तरी नाही निघालं। हा एक यूट्यूबर प्रयोग करून बघितला, तोही अनसक्सेसफुल झाला। म्हटलं चला परत एकदा पाण्यातच टाकून बघते। 2-3 वेळा असं पाण्याने ट्राय केलं, बरणी फुटली असती तरी मला चालली असती, कारण माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं। फायनली गरम पाण्याने ते झाकण ढिलं झालं आणि निघालं, म्हणजे बरणी फोडायचं काम पडलं नाही। तसं तर पाणी भरून ठेवायची गरज पडत नाही, पण उद्या टंकी साफ होणार आहे म्हणून सगळ्या बॉटल्स भरून ठेवल्या। आणि बघा अशी नौटंकी आमची चालू असते। चॉकलेट बनवायचं होतं, सेम चॉकलेट मोल्डमध्ये बनवलं आणि तेच त्यांनी खाल्लं। नंतर आणखी थोडीशी पेट पूजा झाली आणि त्यानंतर मी किटीसाठी तयार होण्यासाठी लागले। आज मस्त ब्लू कलरचा ड्रेस घातला, सगळ्यांची ब्लूज कलरची ड्रेस आहे कारण ब्लू कलरची थीम होती। मस्त गेम खेळलो, खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या। त्यानंतर रील तो बनताही है, एक रील तरी झालीच पाहिजे आणि त्यानंतर मग सगळ्या शेवटी पेटपूजा आणि असा गेला आजचा दिवस। चला बाय।